ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। मालिकेमध्ये अखेर आता नियती खूप मोठा चमत्कार घडवून आणणार असते, कारण प्रतिमा जिवंत असल्याच्या सत्याचा खूप मोठा बॉम्ब सुभेदार किल्लेदारांसमोर फुटणार असतो व तिथेच आता नागराज प्रियाच्या प्लॅनची वाट लागणार असते। ज्या सुनीताने आता हॉस्पिटलमधले सगळे रेकॉर्ड मोडून ती बॉडी नागराज प्रियाच्या हाती सोपवलेली असते, तोच आता हॉस्पिटलमध्ये झालेला गैरप्रकार एका डॉक्टरच्या साह्याने पोलिसांपर्यंत जाणार असतो व जी डेड बॉडी पोलिसांनी प्रतिमाची आहे असं समजून रविराजांच्या हाती सोपवलेली असते, तो सगळा काही प्रकार आता अखेर उघड होणार असतो व नागराज प्रिया आता जबरदस्त या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार असतात। तर तिथेच आता जेव्हा प्रतिमाचे ते दागिने सुमन पाहते, तेव्हा आता सुमन सुद्धा खूप मोठ्या सत्याचा उलगडा करणार असते। तर आता सगळेच संशयित म्हणून नागराज प्रियाकडेच पाहणार असतात। तर तो हॉस्पिटलमधला आता घडलेला गैरप्रकार डॉक्टरांच्या नजरेस कसा पडणार व उघडकीला कसा येणार, त्या प्रकरणामध्ये आता नागराज प्रिया जबरदस्त कसे अडकणार व सुमन अशा कोणत्या सत्याचा उलगडा करणार असते की ज्यामुळे नागराज प्रिया या दोघांचा या प्रकरणामध्ये हात असल्याचं रविराजांना समजणार असतं व रविराज आता त्या दोघांनाही त्यांच्या त्या चुकीची शिक्षा देणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता ज्या प्रतिमेची आपण गेली 25 वर्ष वाट पाहत होतो, ती प्रतिमा खरोखरच आपल्यातून निघून गेली आहे, आपल्याला सोडून गेली आहे, याच भावनेत सर्वजण असतात आणि प्रतिमा गेल्याचं दुःखही त्यांना असतं। तर सुभेदार किल्लेदार परिवार पूर्ण कोसळलेला असतो, कोलमडून गेलेला असतो। प्रतिमाच्या सर्व काही आठवणींमध्ये पूर्णा आणि रविराज दिवस काढत असतात, परंतु नियती आता असा काही मोठा चमत्कार घडवून आणणार असते की जेव्हा रविराज पूर्णाजीला आपली प्रतिमा जिवंत असल्याचा खुलासा मिळणार असतो, तेव्हा दोघांनाही आनंदाचा धक्का बसणार असतो। तर इकडे आता ज्या वॉर्ड बॉयने ज्या हॉस्पिटलमधून म्हणजे शवागारामधून नागराज प्रियाला डेड बॉडी दिलेली असते, तिथेच आता एक दुसरा वॉर्ड बॉय कामाला असतो। तेव्हा आता ज्या वॉर्ड बॉयने नागराज प्रियापर्यंत ती बॉडी पोहोचवलेली असते सुनीताच्या मदतीने, तर तो वॉर्ड बॉय आता खूप दारू पिलेला असतो आणि त्याचनंतर सुनीताने ज्या डॉक्टरचं नाव सांगितलेलं असतं की तो खूप सक्त आहे आणि त्या डॉक्टरची चौफेर नजर असते, तोच डॉक्टर आता तिथे ड्युटीवरती असतो। तेव्हा तो वॉर्ड बॉय खूप दारू पिलेला असतो आणि तिथे दुसऱ्या वॉर्ड बॉयला सांगत असतो की त्यांनी कशी शवागारातील एक बॉडी गुपचूप काढली, ती बॉडी विकली आणि त्यांना खूप सारे पैसे मिळाले आणि त्यांनी कसे आता त्या बॉडीचे सगळे काही रेकॉर्ड खोडून काढले आहेत। तर तो वॉर्ड बॉय सांगत असतो की एक खूप श्रीमंत माणसं आमच्याकडे आली होती आणि सुनीता आणि मी त्यांची मदत केली। त्या शवागारातून जी 26 नंबरची बॉडी होती ना, आम्ही ती बॉडी त्या माणसांना दिली आणि त्यानंतर त्यांनी त्या बॉडीच्या बदल्यात आम्हाला खूप सारे पैसे दिले, कारण त्या बॉडीचे जेवढे काही रेकॉर्ड होते ते सगळे मोडून त्या बॉडीच्या जागी दुसरी बॉडी ठेवायची होती आणि शवागारात जेवढ्या काही बॉड्या होत्या त्यापैकी एक बॉडी कट करून त्याचे सगळे काही रेकॉर्ड पुसून टाकायचे होते। तेव्हा आता सुनीता तिथे नसल्यामुळे तो वॉर्ड बॉय खूप दारू पिलेला असतो आणि हे सगळं काही बोलणं त्या डॉक्टरांनी ऐकलेलं असतं। तेव्हा ते डॉक्टर खूप चिडलेले असतात। तर आता त्या डॉक्टरांनी सुनीताला बोलावून घेतलेला असतो आणि घडलेला सर्व प्रकार तिला सांगितलेला असतो। तेव्हा सुनीताला मोठा धक्का बसतो, कारण सुनीता आणि त्या वॉर्ड बॉयची नोकरी धोक्यात आलेली असते। तर तिथे आता ते डॉक्टर बॉडी गायब करून त्याच्या बदल्यात पैसे घेऊन सगळे काही रेकॉर्ड पुसण्याचं जे काही काम सुनीता आणि वॉर्ड बॉयने केलेलं असतं, त्या दोघांवरती आता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करणार असतात व त्यांना कायमच्याच नोकरीवरून हाकलून देणार असतात। तर डॉक्टरांनी घडलेला सगळा काही प्रसंग इकडे पोलीस इन्स्पेक्टरपर्यंत पोहोचवलेला असतो। तेव्हा आता पोलीस इन्स्पेक्टर त्यांना सांगतात की आम्ही त्या सगळ्याची चौकशी करूयात। तेव्हा इन्स्पेक्टरच्या लक्षात येतं की रविराज किल्लेदार यांना जी बॉडी त्यांच्या पत्नीची आहे असं समजून दिली होती, कदाचित ती बॉडी ती तर नसेल ना जी त्या शवागारातून गायब झालेली असेल, किंवा गैरसमज होऊन आता किल्लेदारांना असं वाटलं असेल की त्यांची ती व्यक्ती नक्कीच त्यांना सोडून निघून गेली असेल। तेव्हा आता सगळा काही जो तिथे गोंधळ उडालेला असतो तो सगळा काही इन्स्पेक्टर दुरुस्त करणार असतात। झालेला गैरप्रकार आता ते रविराजांच्या समोर घेऊन येणार असतात। तर रविराजांना इन्स्पेक्टरने बोलावून घेतलेलं असतं। रविराज खूप कोलमडून गेलेले असतात, सतत प्रतिमाच्या आठवणींमध्ये राहत असतात, कुडत असतात, परंतु प्रिया आणि नागराज मात्र मजा पाहत असतात। तर इकडे रविराजांना इन्स्पेक्टरने बोलवून घेतल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की रविराज सर, आम्हाला माफ करा,
म्हणजे आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तेव्हा रविराजांना तिथे काहीच समजत नसतं की नक्की इन्स्पेक्टरला काही सांगायचं आहे ते. तर इन्स्पेक्टर म्हणतात की शवागारातून बॉडी क्रमांक 26 ही गायब केली होती आणि त्यानंतर त्याचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले होते. ते रेकॉर्ड सगळे पुसून टाकले होते आणि हे काम त्या शवागारातील एका वॉर्ड बॉय आणि नर्सने केलेलं होतं आणि डॉक्टरांनी तो सगळा प्रकार आमच्या नजरेस आणून दिला. तेव्हा आम्हाला कळलं की जी बॉडी गायब झालेली होती ती बॉडी तीच होती ते. तेव्हा रविराज म्हणतात की इन्स्पेक्टर जरा स्पष्ट बोलला तर मला सगळंच कळेल. तेव्हा आता रविराजांना इन्स्पेक्टर सांगतात की रविराज किल्लेदार सर, आम्ही तुमची पत्नी म्हणून जी बॉडी तुमच्या ताब्यात दिली होती, खरं तर ती बॉडी तुमच्या पत्नीची नव्हतीच. तेव्हा रविराजांना आनंदाचा धक्का बसतो. रविराज धक्क्याने उठतात आणि म्हणतात की काय? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हो रविराज सर, आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. खरं तर खूप मोठा गैरसमज झाला होता. म्हणजे त्या बॉडीच्या शेजारी जेवढे काही वस्तू पडल्या होत्या आणि तुम्ही जसं वर्णन केलं होतं ना, अगदी तशीच बॉडी होती ना, त्यामुळे आमचा गैरसमज झाला. आम्हाला माफ करा. तेव्हा आता रविराज म्हणतात की तुम्हाला माफ करण्याऐवजी ना मी तुम्हाला शाबासकी देईन, कारण ती बॉडी प्रतिमाची नव्हती हे सांगून तुम्ही मला खूप मोठा आनंदाचा धक्का दिला आहे. जगातले सर्वात मोठं सुख दिलं आहे. माझी प्रतिमा म्हणजे माझी प्रतिमा जिवंत आहे आणि माझी प्रतिमा मला कधीच सोडून गेलेली नाही आहे. म्हणजे माझी प्रतिमा मला भेटू शकते. रविराज आता आनंदाने वेडेपिसे झालेले असतात. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यांना काय करावं हेच सुचत नसतं. तर रविराज तिथे आता पटकन इन्स्पेक्टरचे आभार मानतात. तर रविराज त्यानंतर ही बातमी आता पूर्णाईंना फोन करतात आणि सांगतात की पूर्णाई, आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तेव्हा पूर्णाई म्हणते की कसला आनंद रविराज? आपली प्रतिमा आपल्याला सोडून कायमची निघून गेली आहे. माझ्या आयुष्यात तर आता कुठलाच आनंद उरलेला नाही आहे. गेली 25 वर्षे मी माझ्या लेकीची आतुरतेने वाट पाहिली होती, परंतु असा दिवस उगवेल असं मला कधीच वाटलं नव्हतं रविराज. तेव्हा आता रविराज म्हणतात की पूर्णाई, अहो तीच तर आनंदाची बातमी आहे. मी आता इन्स्पेक्टरला भेटायला आलो होतो आणि जी बॉडी आपल्याला आपली प्रतिमाची आहे म्हणून ताब्यात दिली होती ती खरं तर प्रतिमाची नव्हती. तेव्हा आता पूर्णाजीला सुद्धा आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि पूर्णाजी म्हणतात की काय सांगताय रविराज? तर रविराज म्हणतात की हो पूर्णाई, आहो म्हणजे आपली प्रतिमा जिवंत आहे. आपली प्रतिमा लवकरात लवकर आपल्याला भेटेल पूर्णाई. पूर्णाजी सुद्धा आता खूप खुश झालेले असतात. पूर्णाजी म्हणतात की देवी हीच पावली. आपण गेली 25 वर्षे आपल्या प्रतिमाची वाट पाहत आहोत. आपली ही परीक्षा देवी आई नक्कीच पाहत असेल. तिला सुद्धा आपल्यावरती दया आली असेल ना. आपली प्रतिमा जिवंत आहे हीच गोष्ट जेव्हा मला समजली ना, तेच माझं सुख आणि माझा आनंद. रविराज आपण परत एक पोलिसांच्या मदतीने प्रतिमाचा शोध घेऊयात आणि लवकरात लवकर आपल्या प्रतिमाला आपल्या घरी घेऊन येऊयात. तेव्हा रविराज म्हणतात की हो पूर्णाई, आता मी कसून चौकशीला सुरुवात करतो. मी स्वतः सुद्धा आता या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालतो. मी आता प्रतिमाला शोधल्याशिवाय शांत बसणारच नाही. तर रविराज इकडे आता पेढे घेऊन घरी आलेले असतात. तेव्हा घरातील सर्वजण थक्क झालेले असतात. कुणाला काहीच कळत नसतं. तर नागराज प्रिया तर हेच गैरसमज करून बसलेले असतात की रविराज किल्लेदाराला आता वेड लागला आहे, प्रतिमाचं वेड लागलं आहे. आता त्या वेड्याच्याच पायी तो स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेईल आणि त्यानंतर त्या दोघांना ती प्रॉपर्टी मिळेल. तेव्हा आता सुमन म्हणते की भाऊजी, अहो तुम्हाला झालंय तरी काय? आपल्या वहिनी आपल्याला सोडून निघून गेले आहेत आणि तुम्ही पेढे वाटताय. अहो असे विचित्र वेड्यासारखे का वागताय भाऊजी? तेव्हा आता रविराज म्हणतो की सुमन अगं आधी सगळ्यांनी पेढे खावा आणि त्यानंतर सगळ्यांना मी आनंदाची बातमी सांगणार आहे. आज मी खूप खुश आहे. आज मला देवा परत एकदा नव्याने आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवला आहे. म्हणजे मला प्रतिमा गेल्याचं जेव्हा समजलेलं होतं तेव्हा मला धक्का बसला होता आणि मला वाटत होतं की माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही आणि प्रतिमाच्या नंतर मी जगूच शकत नाही. परंतु आता असं नाही होणार सुमन. आणि तिथे रविराज सांगतात की मला इन्स्पेक्टरने बोलवलं होतं आणि घडलेला सगळा काही प्रकार की डॉक्टरांनी आता त्या शवागारातील जो प्रकार उघडकीस आणलेला असतो, डॉक्टरांनी स्वतः सांगितलेलं असतं की ती बॉडी त्यांच्याच शवागारातून गायब झालेली बॉडी होती. तर आता सुमन खूप खुश झालेले असते, परंतु नागराज प्रियासाठी हा जबरदस्त धक्का असतो. दोघे आता खूप घाबरलेले असतात. तर प्रिया म्हणते की बाबा असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे ते लोक अशी चूक कशी काय करू शकतात? तेव्हा प्रियाला रविराज म्हणतात की बाळा, अगं तुला तुझी आई गेल्याचं दुःख होतं, त्यानंतर तू बेशुद्ध सुद्धा पडली होतीस. परंतु बाळा आता आपण पुन्हा एकदा आपल्या प्रतिमाला तिची कसून चौकशी करूया आणि त्यानंतर आपण तिला आता शोधल्याशिवाय शांत बसायचं नाही.
तर तिथे आता नागराज प्रिया खूप घाबरलेले असतात. तर नागराज म्हणत असतो प्रियाला की झालं तुझं प्लॅनिंग सगळं काही फुस झालं. तू दादाला वेडं करून त्याची आयती प्रॉपर्टी आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करणार होतीस ना, मग काय झालं? सगळा प्लॅन बोंबलला. तेव्हा आता प्रिया म्हणते की गप्प बसावं. एकतर हे सगळं काही माझ्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग आहे. हे अचानक कसं काय घडलं असेल? ती सुनीता, तिला ना मी फोन करून विचारतेच. तेव्हा आता तिकडे प्रियाने सुनीताला फोन केलेला असतो. तर सुनीता फोनवरती सांगते की मॅडम, सगळं काही प्रकरण उघडकीला आलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते की तू हे सगळं काही मला आत्ता सांगतेस? जेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला रंगेहात पकडलं होतं तेव्हा नाही कळलं का? तुला सांगता आलं नाही का? एवढे मोठे पैसे दिले होते मी, सगळे काही गिळून बसलीस आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला अडकवलंस. तेव्हा आता सुनीता सांगते की नाही मॅडम, मी तुमचं नाव अजिबात घेतलं नाही. खरं तर आम्ही असं सांगितलं की एका ठिकाणी आम्ही ती बॉडी विकली होती आणि त्याचेच आम्हाला पैसे मिळाले होते. परंतु त्या लोकांनी ती बॉडी कुठे फेकली काय हे आम्हाला काहीच माहीत नाही. आणि तुमचे CCTV फुटेजसुद्धा आम्ही सगळं काही मिटवून टाकलं होतं. तुमच्या या प्रकरणामध्ये कसलंच नाव नाही येणार. तेव्हा आता प्रिया सुटकेचा श्वास घेते आणि सुनीताला म्हणते की हे बघ, जर का आमच्या दोघांचंही नाव जर तिथे आलं ना, तर आम्ही तुझा जीवसुद्धा घ्यायला मागे पुढे पाहणार नाहोत, एवढं लक्षात ठेव. तेव्हा आता सुनीता खूप घाबरलेली असते आणि प्रियाला नाही नाही मॅडम, तुमचं नाव समोर येणारच नाही असं सांगते. तर तिकडे आता रविराज ती प्रतिमाच्या बॉडीच्या शेजारी, म्हणजे जी खोटी बॉडी होती, जी रविराजांना सत्य उघडकीस आल्यानंतर जे काही त्या बॉडीच्या शेजारी मिळालेले प्रतिमाचे दागिने होते ते पाहत बसलेले असतात. इतक्यातच आता सुमन त्यांच्याकडे आलेले असते. जेव्हा सुमन ते दागिने पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. तर सुमन विचारते की भाऊजी, हे दागिने तुम्ही वरती कसे काय काढलेत? तेव्हा रविराज म्हणतात की वरती म्हणजे? अगं सुमन, हे दागिने त्या बॉडीजवळ सापडलेले होते, इन्स्पेक्टरने दिले आहेत. तेव्हा सुमन म्हणते की नाही नाही भाऊजी, अहो हे दागिने मी आधीच पाहिले होते. म्हणजे तुम्ही हे सगळे काही प्रतिमा वहिनीच्या आठवणी एका लाल गाठोड्यात बांधून स्टोअरूममध्ये टाकल्या होत्या ना. तेव्हा तन्वीला ना प्रतिमा वहिनीची खूप आठवण येत होती आणि त्यांच्या वस्तू पाहायच्या होत्या, म्हणून प्रतिमा वहिनीचं ते गाठोडं तन्वी आणि यांनी बाहेर काढलं होतं आणि त्यामध्येच मी हा हार पाहिला. तेव्हा आता सुमनने सगळा काही सत्य सांगितल्यानंतर रविराजांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सुनीताने जरी नागराज प्रियाचं नाव फोडलेलं नसलं तरी सुद्धा आता सुमनच्या तोंडून त्यांचं नाव निघलेलं असतं आणि या प्रकरणामध्ये ते दोघेही अडकलेले असतात. तर रविराज आता त्यांना जाब विचारणार का? आणि जेव्हा नागराज प्रिया या प्रकरणामध्ये सामील असल्याचं कळणार तेव्हा पुढे काय होणार हे पाहणं खूप मनोरंजक